राजमाता राष्ट्रमाता जिजाऊला प्रथम वंदन करते आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त सोपान भाऊनी सोपान नवल पाटील यांनी खूप छान असं रक्तदान शिबिर, छान मीन्स दरवर्षीच ते गेले 14 वर्ष रक्तदान शिबिर ठेवतात आणि मला त्यांचं खरं कौतुक वाटतं की ज्यांना रक्त लागतं त्यांनाच कळते की रक्ताची काय किंमत आहे। जेव्हा आम्हाला फोन येतात लोकांकडून की ताई रक्त पाहिजे आणि मिळत नाही, आणि खरंच त्यांचं ते समाज उपयोगी जे कार्यक्रम घेतात त्यांचं खूप खूप कौतुक करते। सगळ्यांना जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा देते। ज्या मातेने आपला पुत्र म्हणजे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, नीती, धैर्य आणि शौर्य कसं असतं हे त्यांनी शिकवलं आणि त्यांच्यावरती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं त्याच्यावर पूर्ण जगभर अभ्यास केला जातो। तर खरंच ती धन्य ती माता। सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते। मातोश्री प्रतिष्ठानद्वारा आयोजित मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान नेवल पाटील यांच्याद्वारा आयोजित रक्तदान शिबिराचे आज उद्घाटन झालेलं आहे। मागील 14 वर्षापासून हा उपक्रम इथे राबविला जात आहे। सोपान नेवल पाटील हे मागील 14 वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करतात। जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने हे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि अत्यंत जास्त संख्येने इथे रक्तदाते आपल्याला उपलब्ध होतात आणि आज समाजामध्ये जो रक्ताचा तुटवडा उपलब्ध झालेला आहे, तुटवडा जो आहे तो भरून काढण्याचं कार्य मागील 14 वर्षापासून सोपान नेवल पाटील हे करत आहेत। जिजाऊ जयंतीचं औचित्य साधून त्याचबरोबर जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं रक्तदानाचे आयोजन करून कोरोनामध्ये जेव्हा आपल्याला ह्याची अत्यंत गरज पडली तेव्हापासून ह्या रक्तदान शिबिराचे महत्त्व अजून वाढलेले आहे आणि आजही ज्यावेळी रक्ताची गरज पडते त्यावेळी सोपान नेवल पाटलांना किंवा मी स्वतः किंवा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना जेव्हा फोन येतो, बोलावलं जातं, तेव्हा अत्यंत सुलभपणे आणि अत्यंत लवकर तातडीने रक्ताचं इथं दिलं जातं, मिळवलं जातं। त्याकरिता ह्या रक्तदान शिबिराचं आज महत्त्व अत्यंत आहे आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवावी। ह्या शिबिराला दरवर्षी प्रोत्साहन द्यावं आणि तसाच प्रतिसादही त्यांच्याकडून येत जाईल, इतकेच मी या निमित्तानं सांगू इच्छिते। धन्यवाद। त्यांच्या जन्मोत्सवानिमित्तानं या कार्यक्रमाचे आयोजक सोपान नेवल पाटील यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। गेल्या 14 वर्षापासून हे सतत उपक्रम राबवतात आणि गोरगरिबांच्यासाठी लागणारं हे रक्त पुरवठा केला जातो। त्यासाठी खरं तर मी सोपान पाटलांना धन्यवाद देतो की त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहात। तर आपल्याला ईश्वर अशीच ऊर्जा देव, जिजाऊ माता आपल्याला ऊर्जा देव आणि हा असाच उपक्रम नेहमीच चालू राहो। गोरगरिबांच्या मदतीला धावून आपण नेहमीच जाता, हे सतत कार्य आपल्या हातून घडो अशी जिजामातेच्या चरणी वंदन करतो, नमन करतो, प्रणाम करतो आणि हा कार्यक्रम त्यांचा अतिशय छान आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद।